चला आपण सुरू करूया. सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. कसे आहात सगळेजण? रिप्लाय आला पाहिजे मला. अभ्यास झाला आहे तुमचा बऱ्यापैकी? आता एक्झाम पण झाली असेल ना, प्रिलियम? थोडाफार झाला, जास्त नाही झाला. ओके. मराठीचे रेकॉर्डिंग लेक्चर ऐकलेत का तुम्ही सगळ्यांनी? कशावर अवेलेबल आहे? म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर ऐकलेच नाहीत ह्याचा अर्थ? नाही. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आता सुरू करूया. मी ॲक्च्युली तुम्हाला पहिल्यांदा हे विचारते की तुम्ही अभ्यास जे करताय आता वर्षभर केलाच असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय म्हणजे असं प्रॉब्लेम वाटतो आहे किंवा काही समजलं नाही आहे, असं काही पॉईंट्स काढून ठेवलेत का तुम्ही? ठेवले असतील तर तुम्ही ते शेवटच्या एक 15 ते 20 मिनटात विचारू शकता. पण तुम्हाला मी एक आता आपल्याला जास्त महत्त्वाचं काय आहे, पूर्वपरीक्षा प्रिलियम जे तुमची असते त्या प्रिलियमच्या एक आधी तुम्ही एक 80 मार्क्सचा पेपरचा अभ्यास करता, नंतर तुम्ही प्रिलियम देता 80 मार्काचा आणि नंतर तुम्ही बोर्डाची एक्झाम देता, बरोबर? तर आपण एक 80 मार्काचा क्वेश्चन पेपर कसा असतो आणि कसं सोडवायचं आहे आपल्याला तो पेपर, ते आपण बघूया. आणि आवाज वगैरे नाही आला तर सांगा मला, आपण लगेच त्याच्यावरती प्रोसेस करू. रिप्लाय आला पाहिजे. स्टार्ट पण नाही केलं आहे मराठी. वा, व्हेरी गुड. 10वीपर्यंत आपण मराठी 100 मार्काचा पेपर केला आहे, 12वीला देखील 100 मार्काचा पेपर आहे. म्हणजे तुम्ही अजून स्टार्ट पण नाही केलं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, 80 मार्काचा 100 मार्काचा जो पेपर आहे, 80 मार्क म्हणजे काय आहे? 80 मार्क हे थेरॉटिकल आणि 20 मार्क्स तुमचे काय आहेत? प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे ओरल वगैरे, बरोबर? तर 100 मार्काच्या पेपरला तुम्ही अजून स्टार्ट पण नाही केलं आहे म्हणताय. दिस इज नॉट गुड. बिकॉज आपण जेव्हा 11th जातो कॉमर्स सायन्स, तर आपण मराठीला हिंदीला थोडंसं लेट्स गोज करतो. तसं नका करू. का सांगते मी? हे फॅक्ट आहे, नॉट निगेटिव्ह थिंक. निगेटिव्ह विचार करू नका, कारण 100 मार्काचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जर मला 80 मार्क्स मिळत असतील तर माझं नक्कीच मेरिट वाढेल, नाही का? हे विचार करायला पाहिजे तुम्ही. त्याच्यामुळे कुठलाच सब्जेक्ट हा यूज टू आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला येतं. मराठी येणं, मराठी बोलणं वेगळं आहे आणि मराठी लिहिणं खूप अवघड आहे. एम आय राईट? मी बरोबर बोलते आहे स्टुडंट्स? हां, तर ग्रामरचं काहीच नाही केलं आहे तुम्ही. दिसतात मला, मी सगळे मेसेज बघते आहे. आणि हे एका लेक्चरमध्ये सगळं होण्यासारखं नाही आहे. सो सॉरी. जे मला शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. मेन तर मला एक क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट ह्या बाबतीत मेन मला बोलायचं आहे तुमच्याशी, पहिली गोष्ट. आणि तुम्ही जे जे क्वेश्चन्स मांडताय मी सगळे मेसेजेसमध्ये बघते आहे. स्टार्ट पण नाही केलं आहे, ग्रामर प्रयोग, ग्रामर नाही येत आम्हाला. इट्स ओके. का नाही येत ग्रामर? अभ्यास तुम्ही केला पाहिजे होता. मॅम प्लीज एक्सप्लेन ग्रामर इन शॉर्ट. ऑल ग्रामर शॉर्टमध्ये मराठीचं आपण सांगू शकतो का? तुम्ही स्वतःला क्वेश्चन करा, पण मी तरीसुद्धा शक्य तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन शॉर्टमध्ये. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. प्रथम पूर्वपरीक्षा ही उत्तरपत्रिका आहे. असं उत्तरपत्रिका बरोबर आपण क्वेश्चन पेपर पण आहे. तर पहिला क्वेश्चनपासून आपण सुरुवात करूया. एक तर पहिली गोष्ट म्हणजे 80 मार्काचा हा पेपर आहे, बरोबर? त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितलं 20 मार्क्स जे आहे तुमचे प्रॅक्टिकल, ओरल, आय मीन असाइनमेंट वगैरे तुमचे जे सर मॅडम देतात ते तुम्हाला करायचं आहे, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला 80 मार्काचा पूर्ण थेरी पेपर लिहायचा आहे. म्हणूनच मी म्हटलं 80 मार्क हे आपल्यासाठी खूप आहेत. आणि 80 पैकी तुम्ही जर 75-76 घेतलात आणि तिकडून 20 पैकी जर तुम्हाला 18-19 मार्क्स मिळाले, कमीत कमी बोलते मी 95-96 तुम्हाला मराठीत मिळू शकतात. कारण हे 95-96 तुमच्या मेरिटमध्ये खूप कमाल करणार आहेत. आत्ता तुम्ही लास्ट मोमेंटला मॅम प्लीज एक्सप्लेन वगैरे बोलताय. इट्स ओके, माझं काम आहे, मी एक्सप्लेन करेन, डोंट वरी. बट टोटली सॅटिस्फाईड तुम्ही नाही होऊ शकत. आणि अभ्यास केलाच नाही असं म्हणू नका. तर अभ्यास करायलाच पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आत्तापासून जर तुम्ही फटाफट अभ्यास केलात तर बऱ्यापैकी तुम्हाला अजून मार्क्स मिळू शकतात. यू विल ट्राय टू बेस्ट. ओके,
ठीक आहे, आपण सुरुवात करूया. तर भाग 1 जे आहे गद्य असतं, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला त्याला 20 गुण आहेत. कृती क्रमांक 1 तुम्हाला उतारा येतो, हे चांगलं तुम्हाला 10वी माहिती आहे, 9वी माहिती आहे. आणि सगळे मुद्दे नवीन नाही आहेत आपल्यासाठी. फक्त फरक काय आहे ते मी सांगेन तुम्हाला. हां, मी तसंच मेसेजेस पण वाचते आहे. अलंकार आणि समास समजवा, समजत नाही आहे. ग्रामर इझी आहे का? चॅप्टर्स खूप कन्फ्युजन आहे. ऑफकोर्स कन्फ्युजन आहे. एनिवेज का कन्फ्युजन आहे? बिकॉज ते आपण अभ्यास केलं पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. एनिवेज तर आपण क्वेश्चन पेपरमध्ये आता बघतो आहे. भाग 1 गद्य जे आहे त्याच्यामध्ये सीन पॅसेजेस आहेत. आता बघा, कृती जी आहे, पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न कसा येणार आहे? तुम्हाला कृती येते. कृती म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय देतात? पॅराग्राफ. पॅराग्राफ दिल्यानंतर खाली क्वेश्चन असतात. क्वेश्चनमधून तुम्हाला नीट समजून घेऊन आन्सर तुम्हाला पॅराग्राफमध्ये शोधायचे असतात. शोधून तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात. करेक्ट? बरोबर आहे, हे माहिती आहे तुम्हाला. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 1 मध्येच पुढचा प्रश्न काय आहे? ब सुद्धा सीन पॅसेज आहे. सीन पॅसेजमधून तुम्हाला बघून लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 झाल्यानंतर प्रश्न क्रमांक पुढे बघा, कृती क्रमांक ब क हे सगळे तुमचे सीन पॅसेजेस आहेत. सीन पॅसेज आणि तुम्हाला जे रॅपिड रीडिंग दिलेलं आहे त्यातले सगळे क्वेश्चन आन्सर आहेत. बघायचं आहे, नीट वाचायचं आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. आणि खाली बघा टिप, काय टिप दिलं आहे? स्वमत जे आहे तुमच्या प्रश्नाशी, विषयाशी संबंधित तुम्हाला स्वतःचे विचार मांडायचे आहेत. ओके, आणि तुमचं स्वमत आहे आणि हे स्वमत जे आहे तुम्ही उत्तर म्हणून ग्राह्य का धरलं जाईल असं का लिहिलं आहे मी तिकडे? कारण स्वमत आहे, ते स्वतःचं मत आहे. तुमचं मत त्या क्वेश्चनबद्दल, प्रश्नाबद्दल वेगळं असू शकतं, माझं असू शकतं किंवा दुसऱ्याचं दुसरं असू शकतं. बिकॉज ओन ओपिनियन आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रश्नाशी निगडीत असलेल्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या मते तुम्हाला काय समजलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे चला. भाग 2. आता भाग 2 काय असतं तुम्हाला समजलं का? प्रश्न क्रमांक 1 ब क हे सीन पॅसेज आणि रॅपिडवरती आलेलं आहे. भाग 2 जे आहे पद्य, किती मार्काचं आहे? 16. गद्य 20 मार्काचं आहे. गद्य म्हणजे काय सांगितलं? प्रोज. आणि पद्य म्हणजे काय? पोएम. ओके, पोएम जे आहे जसं आता पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. म्हणजे खाली अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. तुम्हाला कविता दिलेली असते, त्या कवितेखाली जे क्वेश्चन असतात, प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या कवितेच्या आधारे लिहायचं आहे. बघा, मी कवितेमधून कॉपी करा असं मी म्हणत नाही आहे. माझ्या शब्दांचा अर्थ नीट घ्या. कवितेच्या आधारे मीन्स व्हॉट म्हणजे काय? ज्या कवितेमध्ये ओळी दिलेत त्या ओळी जशाच्या तशा जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला 1 पैकी अर्धा मार्क, 2 पैकी 1 मार्क असे मार्क्स मिळतात. ओके, पण तुम्ही जर त्या कवितेच्या ओळींचा अर्थ जो आहे तो समजून जर लिहिलात तर तुम्हाला 1 पैकी 1, 2 पैकी 2 असे मार्क्स मिळू शकतात. स्पेलिंग मिस्टेक न करता. ऑफकोर्स लँग्वेजमध्ये स्पेलिंग मिस्टेकसाठी मार्क्स कट होतात, बट डझंट मॅटर. तुम्ही जर परफेक्टली प्रश्नामध्येच बरेच उत्तरं मिळतात तुम्हाला. फक्त का, कोणतं, कधी, कुठे, केव्हा. जसं WH क्वेश्चन्स असतात, व्हेन, वेअर, व्हॉट, हू वगैरे इंग्लिशमध्ये, तसं मराठीमध्ये कची भाषा असते. ओके, तर फक्त त्या प्रश्नामध्ये जे आहे ते सगळी लाईन लिहायची आहे. फक्त ते जे का, कुठे, कधी आहे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर असं लिहिलं तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात. फक्त ओळ जी आहे ती फक्त शोधून ती ओळ फक्त छापू नका. अंडरस्टँड मी काय बोलते? कळतंय स्टुडंट्स तुम्हाला? मला रिप्लाय हवा आहे. समजतंय का तुम्हाला सगळ्यांना? येस बोलताय तुम्ही, समजतंय. पेपर टाईममध्ये पूर्ण होत नाही. ऑफकोर्स मी एकदम बिंदास उत्तर देणार आहे. मी उगीचच लाडीगोडी लावून उत्तरं देणारच नाही आहे. पेपर टाईममध्ये तुमचा पूर्ण पेपर होतच नाही लँग्वेजमध्ये असा प्रश्न तुमचा. ऑफकोर्स नाही होत. का नाही होत? कारण मराठीची प्रॅक्टिस नाही करत तुम्ही. करा ना प्रॅक्टिस. जसे बाकीचे पेपर तुम्ही टाईम लावून अभ्यास करता तसंच तुम्ही मराठीचा सुद्धा टाईम लावून अभ्यास केलात, टाईम लावून जर पेपर सॉल्व केलात, जर तुम्हाला
80 मार्क्सचा पेपर सोडवायचा आहे तर प्रत्येक प्रश्नाला एक लिमिटेड असा वेळ द्या. त्या लिमिटेड वेळमध्ये तुम्ही लिहा. तुमचा पेपर कव्हर होणार. कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नाही हे लक्षात ठेवा. मी बरोबर बोलतेय स्टुडंट? समजते मी काय म्हणते? मी फॅक्ट सांगतेय. येस ऑर नो? हो की नाही? हां. कारण जे आहे ते मुलांना समजलं पाहिजे. उगीच लाडीगोडी लावून शिकवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. जे फॅक्ट आहे ते मुलांसमोर ठेवलं तर मुलं अलर्ट होतील आणि तसा अभ्यास करतील. बाळांनो, आत्ताही वेळ गेलेली नाही. तुम्ही मराठीची प्रॅक्टिस करा. टाईम लावून सगळे क्वेश्चनचे आन्सर्स लिहा. तुमचं जर रायटिंग स्किल किंवा तुमच्या ग्रामरमध्ये जर तुम्हाला वेळ पुरला नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. समजते मी काय म्हणते? अंडरस्टँड? समजतंय? हो म्हणणं खूप गरजेचं आहे किंवा नाही म्हणणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मला कळलं पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली काय करताय. एम आय राईट? ओके. नेक्स्ट बघा, काही विचारायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे. तर बघा, पुढचा प्रश्न जो आहे, मी तुम्हाला काय सांगतेय, मी तसेच तुमच्या उपयोजित मराठीमध्ये किती लेंथचा आन्सर असलं पाहिजे. ऑफकोर्स उपयोजित मराठीमध्ये जास्त लिहिलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल लँग्वेज आहे, लँग्वेजमध्ये जास्त लिहिलंच पाहिजे. पण आत्ताचं लँग्वेज असं नाही आहे. आत्ताच्या लँग्वेजमध्ये कसं आहे की तुम्ही एक्झॅक्ट लिहायचं आहे. ॲप्लिकेशन बेस लँग्वेज झालेलं आहे. पण त्या ॲप्लिकेशन बेसमध्ये काही प्रकार असे आहेत, जसं तुम्ही मला प्रश्न विचारला आहे उपयोजित मराठीमध्ये त्याची लेंथ किती असली पाहिजे. त्याची लेंथ मी काय सांगते, लेंथ तर असलीच पाहिजे, पण त्या लेंथमध्ये तुम्ही पॉईंट टू पॉईंट लिहिलं पाहिजे. मराठी पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. कुठलंच लँग्वेज पूर्वीसारखं असं राहिलेलं नाही आहे की बिग म्हणजे खूप मोठं लिहायचं आहे. गरज नाही आहे. 6 ते 7 ओळीमध्ये तुम्हाला उपयोजित मराठीच्या प्रश्नानुसार उत्तरं लिहायची आहेत. लेंथ ऑफ आन्सर 6 to 7 लाईन्स, दिस इज सफिशियंट. बस झालं एवढं. आता तुमच्या घरात बघा, तुमचे मम्मी पप्पा वगैरे शेजारी बसले असतील किंवा त्यांना विचारा, मम्मी अगं पूर्वी तुम्ही किती लिहित होता काय वगैरे. ते म्हणतील अरे आम्ही काय लिहायचो लँग्वेजमध्ये माहिती आहे. कारण ॲक्च्युली बघायला गेलं ना, लँग्वेज अनलिमिटेड आहे. आपण खूप लिहू शकतो, पण आपल्याला ॲप्लिकेशन बेसमध्ये ह्या गोष्टीची लिहायची गरज नाही आहे. ओके, ठीक आहे. तर आता हे पहिला जो प्रश्न आहे समजलेला आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 जे आहे क्वेश्चन दिलेले आहेत ते कवितेच्या आधारे दिलेले आहेत. मग मी त्या बाबतीत एवढं बोलत होते, ते तुम्हाला चांगलं समजलं असेल. मग ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रश्नाशी संबंधित तुम्हाला तुमचं स्वतःचं विचार मांडायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2ब काय आहे, प्रश्नाशी व विषयाशी संबंधित तुमचे उत्तर. म्हणजेच काय, तुमचा जो प्रश्न मी दिलेला आहे, बरं इथे प्रश्न मी जे स्वमतचे दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कृती क्रमांक 2 क जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत तेच आहे. तुम्हाला स्वमत दिलेलं आहे, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत रॅपिड रीडिंगचे, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता भाग 3 जे आहे कथा आणि साहित्य प्रकार, हे गुण 10 गुण आहेत त्याला, कथा आणि साहित्य प्रकार. तर मला सांगा, कथा वाचता तुम्ही? कथा म्हणजे काय? स्टोरी बुक्स तुम्ही बरेच वाचत असाल. हल्ली मोबाईल आल्यामुळे आम्ही स्टोरी वगैरे काय वाचत नाही मॅम. बरोबर आहे, पण पूर्वी स्टोरी वगैरे वाचत होतो. लहानपणापासून आपण अगदी आपले आजी आजोबा मम्मी पप्पा आपल्याला अगदी कुशीत घेऊन मांडीवर घेऊन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण ऐकलेलं आहोत, पण आता आम्ही गोष्ट हे विसरून गेलेलं आहोत. आता फक्त ते लँग्वेजमध्ये राहिलं आहे. आणि लँग्वेजमध्ये देखील आपण असं म्हणतो की किती लिहिलं पाहिजे, लेंथ इन रायटिंग स्किल्स मॅम. ओके, पण बाळांनो खूप प्रॅक्टिकल झालेलं आहे जग, नाही का? किती पॉईंट्स, तुम्हाला किती पॉईंट्स लिहायचे आहेत. पॉईंट्स म्हणजे लँग्वेजमध्ये असं पॉईंट डोक्यात ठेवायचे असतात, पण 1 2 3 4 पॉईंट असे लिहायचं नाही आहे. कारण पॉईंटमध्ये लिहायला हे सायन्स नाही आहे किंवा हे जॉमेट्री नाही आहे किंवा मॅथ्स नाही आहे की त्याची काही सिस्टीम आहे. सिस्टीम ही आहे लँग्वेजमध्ये पॉईंटनुसारच लिहायचं आहे, पण ते पॉईंट दिसले नाही पाहिजेत. पॉईंट कसं दिसलं पाहिजे, आपण लाईनमध्ये जे लिहितो त्या लाईनीमध्ये त्याचा अर्थ समजला पाहिजे, त्याचे मेन मुद्दे आपल्या हार्टला टच झाले पाहिजेत. त्या विषयाशी, त्या टॉपिकशी, त्या लेसनशी संबंधित असलं पाहिजे. ते पॉईंट्स असतात. ते कमीत कमी 6-7 पॉईंट म्हणल्यानंतर 6-7 लाईन्स आरामात बनतात, नाही का?
पॉईंटनुसार तुम्हाला लाईन्स बनवायचे आहेत. ओके. आता इथे तुम्ही काय रसग्रहण, आता मध्ये मध्ये मी हे पण बघते क्वेश्चन्स पण बघते तुमचे. मॅम रसग्रहणमध्ये किती पॉईंट्स लिहायचे आहेत? बाळांनो 10वीचं रसग्रहण तुम्हाला माहिती आहे किती पॉईंट्स लिहित होतो आपण? 6. ते 6 पॉईंट्स टाकून आपण असं लिहित होतो, पण आपल्याला आता पॉईंट्स टाकायचे नाही आहेत रसग्रहणामध्ये. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य आणि आशय सौंदर्य ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. जसं तुम्हाला प्रश्न येईल त्या प्रश्नानुसार तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे रसग्रहण म्हणजे काय हे मी तुम्हाला नक्की सांगेन. आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न झाल्यानंतर मी तुम्हाला रसग्रहण सांगेन, परत एकदा स्वमत सांगेन आणि तुमचा जो ग्रामर पार्ट तुम्ही सांगताय तो पण सांगेन. ठीक आहे. माझे जे रेकॉर्डिंग लेक्चर्स आहेत त्या रेकॉर्डिंग लेक्चर्समध्ये मी सगळं ग्रामर, रायटिंग स्किल, तुमचा निबंध, तुमचे लेसन, तुमचे पोयम हे सगळे छान रेकॉर्डिंग केलेले लेक्चर्स माझे आहेत. ते सुद्धा तुम्ही बघितला असेलच किंवा नसेल तर बघा, विचारा ऑफिसमध्ये सरांना वगैरे आणि ते रेकॉर्डिंग लेक्चर बघा. खूप सुंदर तुमचा अभ्यास होईल, कारण खूपच चांगल्या पद्धतीने एक एक लेसन, एक एक पोयम, रसग्रहण सगळ्या गोष्टी मी ग्रामर खूप सुंदर पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे. ओके. तर इथे दिलेले लेंथ इन रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला जो रायटिंग स्किल आहे लेखन प्रकार, आता लेखन प्रकार तुम्हाला काय आहे? निबंध आहे. मग निबंध किती लिहायचा? मार्क्सनुसार जायचं. आपल्याला मार्क्स किती आहेत त्यानुसार आपण जाऊया. ते खाली येईल रायटिंग स्किलमध्ये, मी सांगेन तुम्हाला. बरोबर. रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये तुम्हाला निबंध आणि काय दिसत नाही आहे? ग्रामर. नाही, ग्रामर पण आहे, निबंध पण आहे. सगळं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, ऑल रेकॉर्डिंग केलेलं आहे. ओके. मग स्पेलिंग मिस्टेक जे आहेत कसे अवॉइड करायचे? बाळांनो, आज आपण तूप खाल्लं की उद्या रूप येत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल टीचर आता आम्हाला काय करायचं ते सांगा, आमची एक्झाम आलेली आहे. ठीक आहे, एवढं फास्ट सगळ्या गोष्टी होत नाही, तरीसुद्धा माझं एक टीचर म्हणून तुम्हाला सांगणं हेच आहे की स्पेलिंग मिस्टेक नाही करायचं. ह्यासाठी वर्षभर मेहनत करावी लागते. अगदी पहिल्या दिवसापासून एक एक पॅराग्राफ आपण लिहायचा असतो. त्याचे मात्रा म्हणजे काय? वेलांटी, उकार, अनुस्वार, पर्टिक्युलर कुठे द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, हे खूप टास्क आहे लँग्वेजमध्ये बाळांनो. स्पेशली मराठी हिंदीमध्ये आपल्याला वाटतात वेलांटी, उकार, मात्रा हे सेम आहे. नाही आहे मात्रा हे सेम, नाही आहेत मात्रा सेम. बोलताना आपले प्रोनाऊन्सिएशन आपले कधी कधी काही सेम असू शकतात, पण आपल्या हिंदी मराठी हे लँग्वेज वेगळे आहेत, त्याचे मात्रा देखील वेगळे येतात. तर इथे तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक करायचं नाही आहे. तर ऑफकोर्स तुम्ही रायटिंग दररोज एक पॅराग्राफ लिहा, अजून पण लिहा. मी तुम्हाला हेच सांगेन की अजून पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. प्रॅक्टिस करा, तुमचे स्पेलिंग मिस्टेक अवॉइड होतील. ठीक आहे. चला पुढे परत भाग 3 कथा साहित्य प्रकार. साहित्य प्रकारमध्ये कथा. आता कथामध्ये तुम्ही बरेच कथा तुमच्या सेक्शनमध्ये आहेत, ते सगळे कथा तुम्ही वाचा. ते 10 मार्कासाठी येतात. 2 प्रश्न येतात 5-5 मार्काला. ओके. आणि कधी कधी डिवाइड करून 2-2 मार्काला येतात. ठीक आहे. आणि नेहमी तुम्हाला जेव्हा कथालेखन लिहायचं आहे, वर्तमान काळातून तुम्हाला भूतकाळात नेतं. काय? स्टोरी, कथा नेहमी भूतकाळात लिहिली पाहिजे. वाचकाला आपल्याला भूतकाळातून वर्तमान काळात आणणं सोपं नाही आहे, पण भूतकाळात नेणं सोपं आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. पुढे बघा भाग 4. स्वमत हे प्रत्येक सेक्शनमध्ये आलेलं आहे आणि हे स्वमत तुम्ही, मी तर म्हणते सोडूच नका. स्वमतमध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स मिळू शकतात. स्वमत म्हणजे काय? स्वतःचं मत असतं, पण त्या लेसननुसार, त्या पोएमनुसार, त्या कथानुसार किंवा त्या सगळ्या गोष्टीनुसार तुम्हाला संबंधित लिहायचं आहे. ठीक आहे. भाग 4 मध्ये जाऊया. उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठी म्हणजेच काय आहे? रायटिंग स्किल आहे. बरोबर. तर बाळांनो गुण 14 आहेत. 14 म्हणजे किती? 14 मार्क्स आहेत. तर पहिला जे आहे 4 मार्क्ससाठी आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्हाला काय दिलेलं आहे? तुम्हाला बरंच मुलाखती दिलेलं आहे. जसं तुम्ही 10वीत जाहिरात लेखन शिकलेलं आहात, बातमी लेखन शिकलेले आहात, निबंध शिकलेले आहात, पत्रलेखन झालेलं आहे तुमचं, इव्हन सारांश लेखन झालेलं आहे. बरोबर. तर तुम्हाला आता 12वीला काय आहे? मुलाखत.
ओके, आता मुलाखत काय आहे, मुलाखतीचे प्रमुख हेतू काय आहेत. मुलाखत म्हणजे काय, इंटरव्ह्यू. हे ना तुमच्या डायजेस्टमध्ये, ॲक्च्युली मी डायजेस्ट यूज करायला सांगत नाही, पण आता काय तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्ही ते वापरा. डायजेस्टमध्ये खूप सुंदर पद्धतीने सगळं दिलेलं आहे. प्लस माझ्या रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये मी हे दिलेलं आहे आणि ते तुम्ही नीट ऐकलात तर मला तर असं म्हणायचं आहे की तुम्हाला डायजेस्टसुद्धा यूज करायची गरज नाही आहे. फक्त रेकॉर्डिंग लेक्चर कानात टाका आणि ऐका आणि होऊन जाईल तुमचा अभ्यास. ठीक आहे. मुलाखतीचे प्रमुख हेतू काय असतात, माहितीपत्रक म्हणजे काय. ओके, आणि पुढे आपण जाऊया, व्यक्तिचित्रण म्हणजे काय. आता हे व्यक्तिचित्रण म्हणजे काय, तुमची पर्सनॅलिटी काय आहे त्याचं चित्रण करणं, ते वृत्तलेखनमध्ये येतं. एखाद्या व्यक्तीचं जे चित्रण आहे ते एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे, नाही का. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, कृती 4, पुढीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. कशाची प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे, वृत्तलेखन. वृत्तलेखन म्हणजेच काय, वृत्तांत लेखन. आपण बातमी लेखन काय करतो, शॉर्टमध्ये लिहितो, पण वृत्तलेखन आपण कसं लिहितो, डिटेल्समध्ये लिहितो. करेक्ट, एवढाच फरक आहे वृत्तांत लेखन आणि बातमी लेखनमध्ये. बातमी मोजकी आणि तेवढं छोटंसं असतं, पण त्याच बातमीचं डिटेल्समध्ये आपण जे लिहितो त्याला वृत्तलेखन असे म्हणतात. ठीक आहे, मी सगळं खूप शॉर्टमध्ये सांगते आहे. जेवढा वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे त्या वेळेचा विचार करून मी तुम्हाला सांगते. हे एका लेक्चरमध्ये एका झटक्यात होण्यासारखं नाही आहे, तरी पण शक्य तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते आहे. पुढे बघा, अहवाल लेखन. आता अहवाल म्हणजे काय, रिपोर्ट रायटिंग. आता एखादी तुमची सहल गेली, शाळेचा मोठा समारंभ झाला, त्या समारंभाचा किंवा काही एखादा कार्यक्रम असेल, इवन तुमचं ॲन्युअल फंक्शन असतं, मग झालं बाबा आमचं ॲन्युअल फंक्शन म्हणजे स्नेहसंमेलन, गॅदरिंग झालेलं आहे, पण त्याचे डिटेल्स तुम्हाला पेपर वर्क करून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये सबमिट करावं लागतं, त्याला म्हणतात रिपोर्ट रायटिंग. इवन आपली लग्नपत्रिका असते, लग्नपत्रिका काय आहे, एक अहवाल लेखन आहे, रिपोर्ट आहे. कसला रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये काय असतं, वेळ असते, तारीख असतं, स्थळ प्लेस कुठे आहे आणि कोण नवरा कोण बायको, काय कुणाची मुलं आहेत, ही कुठल्या हॉलमध्ये लग्न आहे, जेवण किती वाजता आहे, हळदीचा कार्यक्रम कधी आहे. करेक्ट मी काय बोलते, समजतंय तुम्हाला. सिंपल उदाहरण देते आहे. हे सुद्धा काय एक अहवाल आहे, म्हणजे डिटेल्समध्ये अहवाल लेखन दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता तुम्हाला असं एक्झाम्पल देऊ शकतात की चला तुम्हाला मोबाईल शॉपीचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. माहितीपत्रक म्हणजे काय असतं, माहितीपत्रक म्हणजे एखादं पॅम्पलेट. तुम्ही एखादी गोष्ट करताय, मीन्स व्हॉट, तुम्हाला एखादं बिझनेस ओपन करायचं आहे. चला तुम्हाला मोबाईल शॉप ओपन करायचं आहे, तुम्ही काय कराल, त्याच्या म्हणजे डायरेक्ट तुम्ही शॉप ओपन करणार का, नाही, आधी प्री प्लॅनिंग करणार की मला असं शॉप ओपन करायचं आहे, असं मला हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमर येण्यासाठी काय करणार, पॅम्पलेट छापणार, डिस्ट्रीब्युशन करणार, ॲडव्हर्टाईज करणार. तर मोबाईल शॉपीचं आकर्षक माहितीपत्रक आपण तयार करतो. लेआउट छान असलं पाहिजे, आकर्षित दिसलं पाहिजे, त्याची भाषाशैली आकर्षित आणि शुद्ध असली पाहिजे. मोबाईलचे महत्त्व काय आहे ते वेगळेपणाने सांगितलं पाहिजे. बघा आता प्रत्येक वेळेस काय होतं, खूप सारे मोबाईल्स मार्केटमध्ये आहेत, त्याचे सगळे फीचर्स वेगळे आहेत. ओके, जसं आयफोनचे फीचर्स वेगळे आहेत, नॉर्मल फोनचे फीचर्स वेगळे आहेत. हे झालं मोबाईलचं. अशी प्रत्येक अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टीसाठी आपल्याला आकर्षक माहितीपत्रक बनवावं लागतं. पुढे आता एक मी एक्झाम्पल दिले बघा, मुलाखत म्हणजे काय, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचं काय असतं, भाजीवाल्याची मुलाखत घेण्यासाठी आपण एक पूर्वतयारी करण्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे की एक भाजी विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून चालू शकतो, लोकांची वर्तणूक तुमच्यावर कशी असते, असे क्वेश्चन विचारायचे आहेत. कारण माहितीपत्रक नंतर मी तुम्हाला सांगतेय काय, इंटरव्ह्यू म्हणजे काय, मुलाखत. समजतंय का सगळ्यांना मी काय बोलतेय ते. हां, समजत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पटकन विचारू शकता, कारण मी शॉर्ट टाईममध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आय विल ट्राय टू बेस्ट. ओके,
हां, कोणीतरी मला अजून एक क्वेश्चन विचारलेलं आहे, इज इट नेसेसरी टू रीड ऑल द लेसन फ्रॉम टेक्स्टबुक और वी कॅन डायरेक्टली राईट आन्सर फाइंडिंग फ्रॉम द पॅसेज? ओ गॉड, हाऊ प्रॅक्टिकल यार, एवढं प्रॅक्टिकल तुम्ही कसं बोलू शकता? नाहीच. तरी तुमचा डाऊट आहे मी क्लिअर करते. लँग्वेजसाठी तुम्ही एवढं प्रॅक्टिकल नक्कीच नका हो बाळांनो, कारण लँग्वेज हे प्रॅक्टिकल सेन्समध्ये बसत नाही. लँग्वेज इथे असते, इथे हृदयातून ते आलं पाहिजे. सगळेच तुम्ही लेसन्स वाचायचं का? ऑल द लेसन इन टेक्स्टबुक नेसेसरी वाचणं गरजेचं आहे का हा प्रश्न विचारताय? येस, ऑल. मी काय बोलते, सगळेच लेसन्स तुम्हाला वाचले पाहिजेत, नो ऑप्शन. जे आहे ते आहे, जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. कुठलंच तुम्ही काहीच ऑप्शनला सोडू शकत नाही. म्हणूनच मगाशी म्हटलं लँग्वेज खूप लेंदी आहे असं म्हटलं जातं, पण लँग्वेज मनापासून वाचायला घेतलं स्टोरी बुकसारखं आहे. मग लिहायला घेतलं, सगळेच लेखक आहेत, सगळेच कवी होतात, सगळ्यांना सगळे मार्क्स मिळू शकतात, सगळ्यांना सगळं अवॉर्ड मिळू शकतं. फक्त आपण इथून केलं पाहिजे लँग्वेज. सो ह्या क्वेश्चनचं उत्तर असं आहे, तुम्ही काय विचारलं, इज इट नेसेसरी टू रीड ऑल द लेसन्स? येस, सगळे लेसन्स पोएम तुम्ही वाचलेच पाहिजे. बिकॉज बाळांनो, आता आपण मार्क्ससाठी विचार केलं ना, तर सगळेच लेसन आणि पोएम गरजेचे आहेत. कारण कुठलं लेसन कुठलं पोएम टाकू शकतील एक्झामला आपण काहीही सांगू शकत नाही. नेमकं तुम्ही ऑप्शनला सोडलेला कविता किंवा लेसनच आला तर तुम्ही काय करणार? एम आय राईट? मी बरोबर बोलते मुलांना? पटतंय तुम्हाला? येस मॅम. तुम्ही जरा तोंडाने बोलला तर जास्त बरं होईल बाळांनो, कारण मी जे शिकवते एकदम स्ट्रेट जे आहे ते मुलांना क्लिअर सांगायचं. ओके, तर सगळेच लेसन वाचा, सगळेच पोएम वाचा. ऑल पुस्तक तुम्ही डाळ घोटतात ना, तसं तुम्ही घोटून वरण भात कसं कालवून खातो ना आपण, तसं खा. तेव्हाच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. मी वरण वेगळं खाईन, भात वेगळं खाईन, मी चटणी लागली तर खाईन, चपाती आवडली तर खाईन, नो वे. ताटात जे दिलंय ते सगळं तुम्हाला खायचं आहे, खायचंच आहे. आई सांगते ना, ताटात जे दिलंय सगळं मुकाट्याने खा. अशी आई बोलते की नाही बाळांनो? हो की नाही, एवढं सांगा मला. हो की नाही? येस ना, करेक्ट ना? तर आपल्याला सगळं वाचायचंय, सगळं वाचा, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. हां, आता पुढे जाऊया आपण. भाजीवाल्याची मुलाखत. इंटरव्ह्यूसाठी मी बोलत होते. इंटरव्ह्यूमध्ये खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही इंटरव्ह्यू म्हणजे नुसतं काय, हां बाबा हा अमिताभ बच्चन आहे, अमिताभ बच्चनचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ओके. सचिन तेंडुलकरचं इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, इट्स ओके. पण त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करावी लागते, त्यासाठी क्वेश्चनरी तयारी करावी लागते, क्वेश्चन्स बनवावे लागतात. त्यांचं आधी आपल्याला कॅरेक्टर वाचावं लागतं की बाई मला आता सचिन तेंडुलकरांचं काय करायचं, इंटरव्ह्यू घ्यायचं आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, मी त्यांना पहिल्यांदा भेटेन, त्यांची पर्सनॅलिटी ओळखेन. सचिन तेंडुलकर कुणाला माहीत नाहीत, एवढे मोठे मोठे हस्ती आहेत, ते सगळ्यांना मोस्टली आपल्याला माहिती आहेत. तरीसुद्धा त्यांच्या जवळून त्यांना अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांना भेटावं लागेल, त्यांची पूर्वतयारी करावी लागेल, आपल्या माइंडची पूर्वतयारी करावी लागेल. बऱ्याच गोष्टी आहेत. एम आय राईट नेहा? मी बरोबर बोलतीये? येस. कारण आपण डायरेक्ट कोणाचाच इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही. ओके, आता जसं मी माझं ओळख मी मुद्दाम सांगितलं नाही. मी ओळख का नाही करून दिली? आल्यानंतर लगेच मी माझं नाव नाही सांगितलं. मे बी तुम्ही आज मला पहिल्यांदाच बघताय, मी तर तुम्हाला बघतच नाही आहे, बिकॉज तुमचे व्हिडिओ ऑनच नाही आहेत. मी दिसतीये का तुम्हाला? मी दिसतीये. चला, मी तर दिसतीये. तर मी आता ओळख सांगते का? कारण आता मी तुम्हाला शिकवते, मी तुम्हाला सांगतेय, त्यावेळेस मला ओळख द्यायची होती इंटरव्ह्यूमध्ये, म्हणून मी तुम्हाला माझं नाव नाही सांगितलं. आत्ता सांगते, मी डॉक्टर श्रेया कवटेकर, मराठी आणि हिंदी आणि सायकॉलॉजीमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स, ट्रिपल PG आहे आणि प्लस PhD, BEd MAd आणि MPhil PhD. ओके बाळांनो, 23 वर्षापासून मी शिकवते आहे, 23 years. ओके, CBSE ICSE पासून ते मी कॉलेजपर्यंत सगळ्या लेक्चर्स मी घेते. तर माझ्या शिकवण्यामधून कळलंच असेल, बिंदा जे मुलांना आहे ते लँग्वेज त्यांना फेस टू फेस करून द्या. आज माझा 10वीचा रिझल्ट 96-97 लागतो. मी ज्या कॉलेजमध्ये शिकवते माझा 12वीचा रिझल्ट 97-98 असतो. लँग्वेज मराठी, तर माझ्या जेकेशाचा पण रिझल्ट चांगलाच आला पाहिजे बाळांनो, मी अशीच अपेक्षा करेन. आणि तुम्ही बिंदास, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझा नंबर घ्या, मला विचारू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, पण आता आपण पुढे जाऊया, कारण तुमचे क्वेश्चन्स जे आहेत. येस बोला, कोणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे, मी तुम्हाला बोलायला पण वेळ देईन, नक्कीच तुमचं पण मला ऐकायचं आहे, पण मी माझं एवढं क्वेश्चन पेपर पॅटर्न जे आहे ते संपवते. ठीक आहे, तर
मी मुद्दाम माझं आत्ता ओळख सांगितली, सुरुवातीला ओळख नाही सांगितली. प्रत्येक रेकॉर्डिंग करताना मी ओळख सुरुवातीला सांगते, पण मी आज ठरवलं होतं आपण एकदम पॉईंट टू पॉईंटला आल्यानंतर आपली ओळख करून देऊया. ओके. आता माझं इंटरव्ह्यू चाललंय का, माझी इंटरव्ह्यू चालले का? नाही, इंटरव्ह्यू आपल्या दोघांचाही चाललेला आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही मला उत्तर देताय. तुमचे डाऊट्स मला विचारताय, मी तुम्हाला उत्तर देते. दिस इज वन स्किल. इंटरव्ह्यूचा ही सुद्धा एक पद्धत आहे. आणि ती पद्धत कशी आहे, त्याची भाषा कशी असली पाहिजे, शुद्ध, सगळ्यांना समजेल असं असलं पाहिजे. ओके. क्वेश्चनरी आता मी तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्हाला मॉडरेटिंगचं लेक्चर द्यायचं आहे. त्यासाठी मी पूर्वतयारी काय केली, मला माझ्या मुलांना क्वेश्चन पेपर आणि त्याचं आन्सर्स कसे लिहायचे आहेत, किती मार्कासाठी लिहायचे आहेत, हे मला सांगायचे. ही देखील माझी क्वेश्चनरी आहे. क्वेश्चनरी मीन्स व्हॉट, एक प्रश्नसंच आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता आपण भाग 5 मध्ये येतोय, व्याकरण व लेखन. व्याकरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रामर, आणि लेखन म्हणजे रायटिंग स्किल. तर गुण आहेत 20 म्हणजे काय, 20 मार्क्स. ओके. तर बाळांनो, ग्रामर, हे ग्रामर जे 12वीचं आहे, अपाट अवघड आहे, नाही का? हो की नाही? हो. पण घाबरू नका, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. मी प्रश्न विचारते, त्याचे उत्तरं पण बरोबर देणार आणि ते सोपं करून पण सांगणार. घाबरायचं कारण काहीच नाही आहे. तर व्याकरण आणि लेखनमध्ये लक्षात घ्या, पहिलं जे आहे, कंसातील सूचनेनुसार कृती करा. काय येणार याच्यामध्ये तुम्हाला? व्याकरणमध्ये तुम्हाला काय काय येणार? प्रयोग येणार, समास येणार, वाक्यप्रचार येणार. ओके. त्याच्यानंतर अलंकार येणार. अलंकार बाळांनो, हे सगळं शॉर्टमध्ये देखील सांगणं खूप अवघड आहे, कारण ग्रामर जे आहे, अलंकार, समास, हे सगळं 10वीला नाही आहे. बरोबर बोलते, 10वीला आहे का? हे 10वीला सगळं वगळलेलं आहे. 10वीला फक्त समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्यप्रचार आणि काय विरामचिन्ह आणि काय वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर. संपलं आमचं ग्रामर. आणि अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा, अशुद्ध वाक्य शुद्ध करून लिहा. बरोबर बोलते, एक्झॅक्ट ग्रामर सांगितलं मी. एम आय राईट नेहा? येस मॅम. येस. कारण 10वी सगळ्यांना पास करायचंय, 12वी करायचं नाहीये का? 12वीला पण करायचंय. मग 12वीला काय केलंय माहितीये काय लोकांनी? सगळं अवघड तुम्हाला ठेवून टाकलंय 12वीला. नाही असं वाटत नाहीये तुम्हाला, अरे हे तर 10वीला नव्हतं यार, हे खूप अवघड आहे सगळं? हरकत नाही, हरकत नाही. प्रयोग, समास, अलंकार हे सगळं तुम्हाला 12वीला दिलेलं आहे. आता अतिशयोक्ती अलंकार आहे, अन्वय अलंकार आहे, हे अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता अलंकार जर सांगायचं म्हटलं तर अलंकार काय आहे? भाषेचं अलंकार आहे. नेहमी आपण नॉर्मल भाषा बोलतो, जसं मुलं मैदानात खेळत आहेत, साधी भाषा झाली, मुलं मैदानात खेळत आहेत. पण मी तेच जर थोडंसं अलंकारयुक्त जर बोलले तर ती मुलं त्या भव्य पटांगणात बागडतायत. शब्द वेगळे आहेत, ऐकायला बरं वाटतं किंवा जरा जड वाटतं. ऑफकोर्स अलंकार जडच असतं नाही का? कान नॉर्मल आहेत, कानात साधे कानातले घातले ते नॉर्मल आहे, पण जड कानातले घातले छान दिसतोय आपण, आपल्याला शोभा आली आहे त्या अलंकारामुळे. तसंच आपल्या कानालाही बरं वाटलं, अरे छान आहे. त्या पटांगणामध्ये, त्या भव्य पटांगणामध्ये मुलं बागडतायत. बघा फरक जाणवतोय का तुम्हाला? हे अलंकार आहे, भाषेचं अलंकार. भाषेला जर तुम्हाला समृद्ध बनवायचं असेल तर शब्दांचा योग्य वापर आणि आकर्षित शब्दांचा उपयोग केला पाहिजे. ठीक आहे. आता मध्ये मध्ये मी क्वेश्चन पण वाचते, कारण तुमचे प्रॉब्लेम पण मी सॉल्व्ह करते साईड बाय साईड. हा खरंच समास आणि अलंकार कसं आहे माहिती आहे? अलंकार तर सोपं नाहीच आहे, पण समजलं तर खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार, अन्वय अलंकार आणि प्रयोग म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्याहून ही कठीण परिस्थिती आहे. काही हरकत नाही, कठीण परिस्थिती असेल तरी प्रयोगाचा अभ्यास शॉर्टमध्ये कसा करायचा मी तुम्हाला 1 मिनिटात सांगते. तुम्हाला काय करायचे, प्रयोग जे आहे नीट वाचून घ्या. त्याच्यामध्ये जे तर रेकॉर्डेड लेक्चर्स कुठे मिळतील ते तुम्ही ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारा त्यांना. ओके ठीक आहे. तर पुढे बघा, कृती 5, पुढील शब्दासाठी पारिभाषिक शब्द लिहा. आता पारिभाषिक शब्द म्हणजे काय? तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द दिलेले असतात, तुम्हाला ते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुम्हाला लिहायचे असतात.
फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला न्यूजपेपर इंग्लिशमध्ये दिले, पारिभाषिकचा अर्थ काय होतो? पारिभाषिक म्हणजे दुसऱ्या भाषेतून आपल्याला आपल्या भाषेमध्ये काय लिहायचं आहे, त्याचं मिनिंग लिहायचं. फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर सांगितलं, न्यूजपेपर म्हणजे मराठीमध्ये काय, बातमीपत्र, बरोबर, हे बातमीपत्र. तर मी सांगितलं तुम्हाला असे वेगवेगळे इंग्लिशमधले मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, त्याला म्हणतात पारिभाषिक शब्द. हे झालं. आता पुढे जाऊया. दिलाय मी खाली बघा, भरपाई. भरपाई तुम्हाला एक तर मराठीत देतील, इंग्लिशमध्ये लिहावं लागेल, इंग्लिशमध्ये शब्द देतील, मराठीत लिहावं लागेल. त्याला पारिभाषिक शब्द असं म्हणतात. भरपाई, कम्पेन्सेशन म्हणजे सांगितलं, गौरव सत्कार, फेलिसिटेशन म्हणजे काय आपण ह्याला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द असतात ते. प्रश्न क्रमांक 5 ब, लेखन. लेखनमध्ये तुम्हाला येणार फक्त निबंध. ठीक आहे, त्याच्या आधी आपण मध्ये क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5 नाही आहे, मी त्यामध्ये काय दिलंय, त्याबदली वाक्यप्रकार आहे. वाक्यप्रकार नाही, ते वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे बघा ना. प्रश्न क्रमांक 5 अ दिलेले आहे. इथे ब मध्ये लेखन येतं. लेखनमध्ये काय आहे, निबंध आहे. निबंध म्हणजे काय, एसे. 300 शब्द मर्यादा आहे. आता 10 मार्कासाठी आहे, तर तुम्हाला कमीत कमी किती पेजेस लिहावे लागतील? कमीत कमी 2.5, मॅक्स 3 पेजेस तुम्हाला निबंध लिहावे लागेल. का बाबा? कारण 10 मार्क्स आहेत त्याला. तुम्ही 10वीत 8 मार्क्ससाठी लिहिलात, आता तुम्ही 12वीमध्ये 10 मार्क्ससाठी लिहिणार आहात. किती पेजेस लिहायचं? कमीत कमी 2.5. तसं जर बोर्डाचा नियम बघितला तर एक पेजला 5 मार्क्स आहेत, 2 पेजला 10 मार्क्स. तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये 2.5 पेजेस ह्यासाठी लिहा की निबंध आहे, ज्याला बंधन नाही ते निबंध. स्पीड वाढवा, अर्धा पेज अजून जास्त लिहा आणि पॉईंट टू पॉईंट लिहा. त्याच्यामुळे तुम्हाला 10 पैकी 8-9 मार्क्स चांगले मिळू शकतात. पैकीच्या पैकी नाही मिळणार, कारण लँग्वेजमध्ये रूल काय आहे, तुम्हाला लेसन पोएममध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील, कारण तुम्हाला क्वेश्चन वाचायचं आहे, उत्तर शोधून लिहायचं आहे, उत्तर पॅराग्राफमध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करणार आहात कॉन्सेप्ट समजल्यावर. पण कॉन्सेप्ट समजल्यावर जोपर्यंत आम्ही शिकवत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्सेप्ट कळत नाही, आणि कॉन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्ही एक्झॅक्ट लिहू नाही शकत. करेक्ट बोलते मी, बरोबर बोलते. लँग्वेजसाठी मिसअंडरस्टँडिंग नक्कीच नका करू. अरे असतं तिकडे सगळं बघायचं आणि शोधायचं आणि लिहायचं, मी कुठे म्हणते नाही. पण परफेक्टली कॉन्सेप्ट जेव्हा समजतं तेव्हा परफेक्टली ह्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे, तेव्हा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतात. मग लँग्वेजमध्ये मार्क्स जातात कुठे मॅम? रायटिंग स्किलमध्ये. आता निबंध जे आहे, रायटिंग स्किल आहे नाही का, त्याच्यामध्ये मी 10 पैकी 10 देऊ शकत नाही. का टीचर मी एकदम परफेक्ट लिहिलेलं आहे आणि एक पण चूक माझी नाही आहे, असं होतच नाही आहे. असं होतच नाही की लँग्वेजमध्ये एखादा अनुस्वार, तुम्हाला माहिती आहे की संशोधनवरती स वरतीच अनुस्वार दिला पाहिजे, पण गडबडीत लिहिताना स वरचा अनुस्वार जर श वर गेला, झाली ना हो चुकी. तुम्हाला माहीत असून उपयोग काय? पण आम्हाला काय दिसतं ते बघून आम्ही मार्क्स देणार. तर असे छोटे छोटे चुका असतात, त्याच्यामुळे त्या चुका लँग्वेजमध्ये रायटिंग स्किलमध्ये आम्ही ते काढतो, आणि म्हणून 10 पैकी 8, 10 पैकी 9, अगदी मी असं म्हणेन की 9 सुद्धा मार्क्स मिळू शकतात तुम्हाला चांगले, म्हणजे चांगल्यातले चांगले. तर तुम्हाला 300 शब्द मर्यादा आहे, 2.5 पेज तुम्हाला लिहायचं आहे 10 मार्क्ससाठी. ओके मॅम, वी हॅव टू राईट क्वेश्चन इन ग्रामर सेक्शन और डायरेक्टली आन्सर्स. ऑफकोर्स तुम्ही डायरेक्टली आन्सर्स लिहू शकता, पण त्याच्या आधी प्रॉपर क्वेश्चन टाका की ग्रामरचा क्वेश्चन काय. समजा प्रश्न क्रमांक 4 अ मधला पहिलं फर्स्ट नंबर टाका, ॲरो करा आणि मग आन्सर लिहा. तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकता, नो प्रॉब्लेम, पण क्वेश्चन नंबर तुम्ही व्यवस्थित टाकलं पाहिजे, तुमचा वेळ वाचू शकतो. जर तुमचा स्पीड चांगलं असेल, फॉर एक्झाम्पल वाक्यप्रचारामध्ये अंगाचा तिळपापड होणे, तुम्हाला डायरेक्ट ॲरो करायचं आहे, पहिला नंबर टाकायचं आहे, त्याचं आन्सर लिहिलं, खूप राग येणे, त्याचं उत्तर झालं. वाक्यात उपयोग कसं करतो आपण? परीक्षेत रोहनला कमी गुण मिळाले म्हणून त्यांच्या आई वडिलांच्या अंगाचा तिळपापड झाला. हे तुम्ही काय केलं? वाक्यप्रचारामध्ये वाक्यात उपयोग केलं.
इट्स ओके, परफेक्टली आन्सर आहे हे. तुम्हाला मार्क्स मिळतील, 2 पैकी 2 मिळतील. ग्रामरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. बघा मी काय म्हणतेय, तुम्हाला ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. तर जो रायटिंग स्किलचा भाग आहे लेखन, मी निबंध बाबतीत जे बोलत होते ते आपण कम्प्लीट करूया. निबंध 10 मार्काचा आहे आणि कोणीही निबंध सोडू नका. काय होतं, आपल्याला वेळ कमी पडतो म्हणून आपण काय करतो, निबंध शेवटी लिहितो आणि एखादा पॅराग्राफ किंवा फार फार तर 2 पॅराग्राफ आपण लिहितो. तसं करायचं नाहीये आपल्याला. फर्स्ट प्रेफरन्स आपण जास्त लेखन कौशल्यामध्ये निबंधाला दिलं पाहिजे, कारण 10 मार्क आहेत त्याला टोटली. आणि एखादा तो जो विषय दिलेला आहे तो विषय घेऊन त्या पॉईंटनुसार, आणि तुम्हाला प्लस पॉईंट काय आहे, पॉईंट्स दिलेले आहेत, मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला, त्या मुद्द्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. आता आमच्या काळात कसं होतं, मुद्दे असा काही प्रकार नसायचा. दिला पॉईंट म्हणजे काही विषय, तेवढाच विषय घेतला आणि लिहिला, विषय संपला, असं होतं. पण आता सगळं ऍप्लिकेशन बेस झालेलं आहे. खूप डिफरंट आणि डिफरन्स आलेला आहे. बघा मी काय म्हणते, डिफरंट आणि डिफरन्स खूप आलेलं आहे. आणि खूप तुम्ही लकी आहात, सगळं तुम्हाला रेडीमेड मिळतंय, समोर आहे, तुमच्या ताटात आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय खायचंय आणि कसं खायचंय. तर कसं खायचंय ते मी शिकवणार. कसं, तर बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे रायटिंग स्किल मध्ये, विषय काय दिलेला आहे. एक विषय घेऊन सांगते मी तुम्हाला. विज्ञान शाप की वरदान. विज्ञान म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सायन्स. सगळ्यांना समजतंय का मी काय बोलतेय ते? हो की नाही? आर्यन समजतंय का तुला? सगळ्यांना समजतंय? मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत आता. अंकिता आवाज येतोय का, पहिली गोष्ट म्हणजे? हा, आणि मला रिप्लाय द्या, कारण मला असं वाटतं मी एकटीच बडबडतीये. तुमचा रिस्पॉन्स असेल तर मी अजून छान सांगू शकते. ओके, तर विज्ञान शाप की वरदान. विज्ञान म्हणजे सायन्स. सायन्सचे काय ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत ह्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. ते सगळ्यांना माहितीच आहे. ओके, विज्ञानामुळे जे आहे आपलं जीवनसृष्टी जी आहे, भरपूर प्रमाणामध्ये त्याचा फायदा संशोधन केला जातं. तो वरदान आहे आपल्यासाठी. काय वरदान आहे? आज बघा आपण झूम लेक्चर मध्ये आपण एकमेकांना ओळखत नसताना, एकमेकांना बघत नसताना आपण त्या विज्ञानाचा, त्या सायन्सचा, त्या टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग करतोय. हो की नाही? ज्वलंत उदाहरण, मी एकदम लाईव्ह एक्झाम्पल देते. बरोबर बोलतेय मी? येस, बरोबर की नाही? म्हणजे जीवसृष्टी समोर दिसत नाहीये, लाईव्ह दिसत नाहीये, पण लाईव्ह आहे. म्हणजेच काय, एक विज्ञानाचं एक मोठं काय आहे, अचिव्हमेंट आहे. टेक्नॉलॉजीचं अचिव्हमेंट आहे. प्लस पॉइंट्स लिहा. शाप काय आहे, वरदान काय, डिवाइड करायचं. ठीक आहे. विज्ञानामुळे जग अतिशय जवळ आलेलं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. विज्ञानामुळे जग अतिशय जवळ आलेलं आहे, वरदान आहे हे. आता तुम्हाला मी काय सांगणार, तुम्ही यंगस्टर्स आहात, आत्ताच्या जमान्यातले लोक आहात. विज्ञान काय म्हणजे कुठली प्रगती केली आहे, कोणत्या प्रकारची केलेली आहे, सांगायची गरज आहे का तुम्हाला? सांगा. बिलकुल नाही. तर विज्ञानामुळे जग कसं जवळ आलेलं आहे ते लिहायचंय तुम्हाला. विज्ञानामुळे माणूस आळशी झालाय, हे मात्र शाप आहे. ह्यावर मी बोलेन, कारण विज्ञानामुळे माणूस अगदी आळशी झालेला आहे. तुम्ही उदाहरण देऊ शकता, निबंधामध्ये उदाहरण देऊ शकता. पूर्वी हाताने कपडे धुतले जायचे, आज आम्ही कपडे मशीन मध्ये टाकतो, बटन दाबलं, विषय संपला. आम्ही लादी पुसत नाही. लादी कसं पुसतो? ओके. आम्ही चपात्या कसे करतो? मशीन मध्ये. बरोबर. बऱ्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी टेक्निकल झालेल्या आहेत. विज्ञानामुळे आणि यांत्रिकीकरणामुळे आपण खूप आळशी झालेलो आहोत. आणि वेगळं जिम करण्यासाठी आम्ही कुठे जातो? व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये. मग जिम मध्ये जातो तर आपण चालत गेलं पाहिजे ना? नाही जात आम्ही चालत, आम्ही गाडी घेऊन जाणार, गाडी उभी करणार, मग आम्ही जिम मध्ये जाणार. आणि जिम मध्ये जाऊन काय करणार? वॉकिंग. व्हॉट गुड. काय गुड, चांगली गोष्ट आहे का ही? नाहीये. मी का सांगते? दिस इज फॅक्ट. बिकॉज विज्ञानामुळे माणूस आळशी झाला आहे. शाप आहे हे. विज्ञानामुळे मनुष्याच्या मनामध्ये निसर्गाबद्दल ओढ कमी झाली आहे का? ऑफकोर्स ओढ कमी झालेली आहे, प्रश्नच येत नाहीये. आता बघा, तुम्हाला एक मोबाईलचं उदाहरण देते. जाता येता लोक काय करतात? मोबाईल. रस्त्यावरती मोबाईल. ऑफकोर्स मी पण थोडं भान ठेवलं पाहिजे, मी ठेवते. पण आपण जातोय, रस्त्यावरती धक्का लागला,
बस, गाडी, ट्रेन तर रस्त्यावर नसतंच म्हणा, पण काय झालं तर आपल्यालाच त्रास होणार आहे. मग निसर्गाबद्दल आपली ओढ कशी कमी झालेली आहे बघा ना. सकाळी सकाळी मस्त तुम्ही ट्रेन मधून जाताय, ठीक आहे, गर्दी खूप आहे, आय नो, छान तुम्ही थंड हवेचा गारवा घ्या, प्लॅन्ट्स बघा, झाडे बघा. नाही बघत आम्ही मोबाईल बघतो. मनुष्याच्या मनामध्ये निसर्गाबद्दल ओढ कमी झालेली आहे, ठीक आहे. आमच्या गॅलरीच्या कुंड्यामध्ये आम्ही झाड नाही लावत, पाणी सुद्धा टाकायला आम्हाला वेळ नाही, पण मोबाईल बघायला मात्र आमच्याकडे वेळ आहे. टेक्नॉलॉजी आणि सायन्स जितकं चांगलं आहे तितकं बाळांनो शाप पण आहे. मी वाईट म्हणत नाहीये, शाप आहे. पण आपण योग्य त्या गोष्टीचा वापर योग्य तोच केला पाहिजे. आपण करत नाही, आपण त्याचा अतिवापर करतो. अतिवापर केला की ते डिसएडव्हान्टेजेस होतात. मग विज्ञान शाप की वरदान डिवाइड करायचं आणि निबंध लिहायचा. तर तुम्हाला 3 निबंधाचे प्रकार दिलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकार सिलेक्ट करायचा आहे आणि ते मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यानुसार तुम्हाला व्यवस्थित एसे लिहायचं आहे, निबंध लिहायचा आहे. अंडरस्टँड? क्वेश्चन पेपर पूर्ण झालेला आहे. आन्सर पण मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेले आहेत. अशा प्रकारे 80 मार्काचा पेपर जो आहे समजावून मी सांगितलेला आहे तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि अजून एक, तुम्ही ग्रामर बाकी सगळ्या गोष्टी बघा. आता एक क्वेश्चन पेपर समजवायला मला 1 तास गेला. तुम्ही जर म्हणाल मला समास समजवा, हे समजा, मी एका लेक्चरमध्ये 5 मिनिटात नाही समजू शकत. तुमच्या जे आहे ते फेस टू फेस तोंडासमोर बोलते, त्याला लेक्चर्स वेगळे घ्यावे लागतील. त्या लेक्चर्समध्ये मला समजावं लागेल. मी असं एवढ्या वेळात नाही समजावू शकत बेटा, सॉरी टू से. लेक्चर्स ठेवलं तर आम्ही नक्कीच त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला मी समजावून सांगेन. ओके? कारण माझ्या मराठीला मी कसंही शिकवून त्या मराठीचा मला अपमान नाही करायचा आहे. त्याच्यासाठी खास लेक्चर्स लागतील. त्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला व्यवस्थित शिकवू शकते. ती माझी गॅरंटी. तुम्हाला मार्क्स कसे मिळतील ते. येस, बोला मॅम, इम्पॉर्टन्स इन उपयोजित मराठी. सॉरी टू से बेटा की इम्पॉर्टन्स काही नाही, सगळं इम्पॉर्टन्स आहे. मी मगाशीच सांगितलं की 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण ऑप्शन काहीच सोडू शकत नाही. तुम्हाला सगळंच केलं पाहिजे. ओके? हा, सेपरेट लेक्चर ठेवू शकता तर तुम्ही डिमांड करा सरांना. नक्की ठेवले तर मी नक्कीच घेईन, कारण माझं शुद्ध आणि सोपं बोलणं आहे. थोडक्यात मुलांना मी समजावू शकणार नाही, बिकॉज नाहीच होणार आहे ते सगळं. लेक्चर्स ठेवले तर मी व्यवस्थित तुम्हाला सगळं समजावू शकते. ओके मॅम, निबंधचं क्वांटिटी कसं वाढवायचं? क्वांटिटी वाढवण्यापेक्षा क्वालिटी वाढवा. क्वांटिटी वाढवण्यासाठी जर क्वालिटी तुमच्याकडे असेल, कोणती क्वालिटी बघा मी काय बोलतेय. मला निबंध सुद्धा शिकवायचा असतो. बऱ्याच मुलांना बऱ्याच शाळेत बऱ्याच कॉलेजमध्ये रायटिंग स्किल शिकवत नाहीत, त्याच्यामुळे मुलांना चांगले मार्क्स मिळत नाहीत. पण मी असं नाही, मी रायटिंग स्किल शिकवते, शिकवलंच पाहिजे. अरे रायटिंग स्किलला नियम आहेत, स्किल आहे ते. रायटिंग स्किल म्हणजे काय? लिहिण्याचं कौशल्य. आणि ते कौशल्य कशामुळे येतं? रूल्स. ग्रामरमध्ये रूल्स आहेत, रायटिंग स्किलमध्ये पण रूल्स आहेत. ऍक्च्युली निबंध मी तुम्हाला सब्जेक्ट समजवलाय. निबंध 2 पेज 3 पॅराग्राफ, फर्स्ट इंट्रो, सेकंड मटेरियल, थर्ड कन्क्लुजन. इंट्रो मध्ये काय आलं पाहिजे, सेकंड मटेरियल मध्ये काय आलं पाहिजे, थर्ड कन्क्लुजन मध्ये काय आलं पाहिजे, हे शिकवायला 1 लेक्चर लागेल. फक्त निबंध शिकवायला 1 लेक्चर लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला 10 पैकी 8 मार्क्स मिळतील, ही गॅरंटी माझी. एका लेक्चर मध्ये नाही होणार. तरी सुद्धा तुम्ही 2 पेजेस लिहा, 3 पॅराग्राफ करा, फर्स्ट इंट्रो करा, सेकंड मटेरियल करा, थर्ड कन्क्लुजन करा. त्याच्यामध्ये तुम्ही पोएमचे लाईन्स टाकू शकता. फॉर एक्झाम्पल, माझा भारत देश महान असा जर तुम्हाला निबंध आला तर तुम्ही तो निबंध कसा लिहिणार? टीचर, निबंधाचे प्रकार तर भरपूर आलेले आहेत, 3 आहेत, पण काय लिहावं काही कळत नाही हो. आपण काय करतो, डोक्यात हात घालून पेन हातात पकडून असं विचार करतो की नाही आपण? एम आय राईट शार्दूल? असं करतो की नाही आर्यन? करतो. कारण इतकं सोपं नाहीये बाळांनो. डायरेक्ट आपण ऑथर नाही होऊ शकत. निबंध लिहिणं म्हणजे एक ऑथर होणार आहे आपण. त्या वेळेपुरतं, त्या एक्झाम पुरतं. बिकॉज का? अरे 2-2.5 पेजेस लिहायचे आहेत आम्हाला.
क्वेश्चन तेच आहे मॅम, आम्हाला ते कसं क्वांटिटी वाढवायची आहे. क्वांटिटी वाढवण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह पाहिजे, आय मीन व्होकॅब्युलरी पाहिजे. जर तुमच्याकडे व्होकॅब्युलरी चांगली असेल तर ऑफकोर्स तुम्ही क्वांटिटी प्लस क्वालिटी वाढवू शकता. आणि बाळांनो, क्वांटिटी तेव्हाच वाढते जेव्हा तुमच्याकडे क्वालिटी. आणि क्वालिटी कशामुळे येते? व्होकॅब्युलरी कशामुळे येते? लर्निंग प्रोसेस. तुम्ही जे शिकताय, जे वाचताय ते केलं पाहिजे. पण कितीतरी मुलांनी मराठीला सुरुवातच केली नाहीये. कशी क्वांटिटी वाढणार, कशी क्वालिटी वाढणार, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. एवढं दुर्लक्षित केलंय तुम्ही मराठीला. माझं लेक्चर जरा कडक वाटेल तुम्हाला, वाटू देत. पण एक कुठलाही विषय जर आपण लो ठेवला तो नंतर आपल्याला त्रासदायक ठरतो. नंतर मग अरे मराठीचा पेपर काय असं होतं. का असं? तुम्ही जर पहिल्यापासून अभ्यास केलात, नीट शिकून घेतलात, वाव काय गेला मराठीचा पेपर यार, 100 पैकी मला 95 मिळणार. आणि उद्या तुमच्या रिझल्टमध्ये 95चा जो ग्राफ आहे तुमच्या मेरिटमध्ये दिसणार, अरे सगळ्यामध्ये मला मराठीत चांगले मार्क्स मिळाले म्हणून माझं मेरिट आलं. एम आय राईट अंकिता? बरोबर बोलतेय मी? हे आपण काय करतोय? तहान लागली की विहीर खोदायचं काम करतोय. सोडा, तसं नका करू. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमचे डाऊट्सच मी क्लिअर करते. ओके, काय आलंय अजून? क्वेश्चन काय आहे? हायेस्ट किती मिळवू शकतो? सांगितलं ना बाळा, 96, 97, 98 पर्यंत तुम्ही मराठीत जाऊ शकता. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड माझा. मी एवढं, अरे मॅम खूपच कॉन्फिडेंटली बोलतात. येस आहे तर आहे. 23 वर्षापासून मी रेकॉर्ड माझा मॅथ्स सायन्सच्या, मी जिथे शिकवते मॅथ्स सायन्स आणि मराठी, हे 3 विषय, ह्या 2 विषयात माझा मराठी बसतो. ऑफकोर्स मी कॉन्फिडंट आहे, मी आत्मविश्वास आहे मला. 96 to 98 पर्यंत तुम्ही मार्क्स मिळवू शकता. पण त्याचा अभ्यास तुम्ही छान पद्धतीने जर केला तर. असं तहान लागली की विहीर खोदल्यानंतर पाणी लगेच मिळत नाही. विहीर खोदायला खूप दिवस जातात, म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो. पण मराठीत खूप अभ्यास करायचाच नाहीये मुळात. मराठी मी काय म्हणलं, इथून येतं, इथून टिप्स मी दिले असते तुम्हाला, आपले लेक्चर झाले असते तर, आणि असं शिकून असे मार्क्स मिळाले असते तुम्हाला. इट्स ओके. चला मॅम, पर्सनल रिस्पॉन्सचा लेंथ किती पाहिजे? पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला स्वमत म्हणायचंय का? तोच असणार नाही का? स्वमत बाळांनो, लेंथ नका विचारू. तुम्हाला 6 to 7 लाईन्स तुम्हाला लिहायचे आहेत. पण त्या 6 to 7 लाईन्स लिहिताना तुम्हाला त्याच्यामध्ये मुद्दे आले पाहिजेत, पॉइंट्स आले पाहिजेत. मुद्दे म्हणजे काय? पॉइंट्स. आता तुम्हाला विचारलं पाण्याचं महत्व तुमच्या जीवनात काय आहे, ते तुमचे विचार स्पष्ट करा. तुमचे विचार म्हणजे स्वमत. तुमचे विचार म्हणजे काय? स्वमत. मग ह्या पाण्याचं महत्व काय तुमच्या लाईफमध्ये? पाणी म्हणजे जीवन आहे, पाणी म्हणजे सगळं काही आहे. जर पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही, ही जीवसृष्टी जगू शकत नाही. ह्या ना, मिळतील तुम्हाला 7 ते 8 पॉइंट असे होऊन जातात. पॉइंट म्हणजे काय ते सगळे एक्सप्लेन करायचे लाईन्स मध्ये. 7 to 8 लाईन्स सफिशियंट आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे? मॅम, प्रस्तावना लिहिण्याने आन्सरची क्वालिटी वाढते? ऑफकोर्स वाढते. कारण प्रत्येकाचं एक प्रस्तावना असते. जेव्हा मी शिकवायला घेतले, तुम्हाला कळलंच नसेल कोण येथे मॅडम शिकवते, त्यांचं नाव, कदाचित माझं नाव तुम्हाला इम्पॉर्टंट पण नसेल, पण मला सांगणं गरजेचं होतं. करेक्ट. जेव्हा मी सांगतेय तेव्हा कधी सांगतेय मी? जेव्हा मध्ये त्या पॉइंटला आले मी, जेव्हा इंटरव्ह्यू, मुलाखत, तेव्हा मी माझं इंट्रोडक्शन केलं. ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. इंट्रो असेल तर त्या सब्जेक्टची, त्या प्रश्नाची क्वालिटी वाढते. म्हणून निबंधात तर प्रस्तावना असली पाहिजे. पण असं लिहू नका तिथे प्रस्तावना, हे मटेरियल, कन्क्लुजन असे शब्द वापरायचे नाही, ते मनात ठेवायचे. इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ असा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, माझा भारत देश महान. ओके, माझ्या निबंधाचा विषय आहे. मग मी मगाशी म्हणत होते ना, काय लिहू बाबा, आता काय कळत नाहीये मला, कशाला टेन्शन घेताय? म्हणून सांगितले, नियम आहे, निबंधाचे नियम आहेत. निबंधाचे नियम काय आहे? तुम्हाला जेव्हा
आठवत नाही तेव्हा कवितेच्या ओळी टाका आणि कवितेच्या ओळीला एक्सप्लेन करायला घ्या. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता है हमारा. लिहा टीचर हे हिंदी आहे असू दे की. मराठीच्या निबंधामध्ये हिंदी इंग्लिशचे सेंटेन्स तुम्ही वापरू शकता, पोएमचे लाईन्स वापरू शकता. हे नियम आहे, नियम. यस, नियम आहे. मग तेवढे लिहा. 4 ओळी लिहिल्यानंतर माझा भारत देश कसा महान आहे त्या 4 ओळी पकडून एक्सप्लेन करा. आणि तुमची गाडी एकदा सुरू झाली, ती सुरूच झाली. मग तुमचे 2 काय 2.5 काय 3 पेजेस पण तुम्ही लिहाल. आणि मध्ये मध्ये तुम्ही असे लाईन्स वापरू शकता. इव्हन संस्कृतचे सुभाषित वापरू शकता. समजतं मी काय बोलतीये? कळतंय का सगळ्यांना? शार्दूल समजतंय का? ओव्हरडोस होत नाही ना? फास्ट जात नाहीये ना मी? कारण मला खूप सांगायचंय, वेळ कमी आहे आपल्याकडे. जेवढं शक्य तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. जीविका समजते का? हा, चक्कर बिक्कर आली नाही ना? मॅम खूपच स्पीड मध्ये सांगतायत म्हणून. नाही, चक्कर बिक्कर येऊ देऊ नका. ठीक आहे, चला, काही हरकत नाही बाळांनो. मी तुमचे बऱ्यापैकी प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. कारण मी असं शिकवते, लाईव्ह लेक्चर आहे असं समजा. आपली झूम लेक्चर नाहीच आहे, जे आपण फेस टू फेस बसलोय आणि मी शिकवतेय. ओके, अजून काय क्वेश्चन आहे? वाक्यप्रचार केव्हा आणि कसं लिहायचं काय वगैरे. वाक्यप्रचार सोपं आहे, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. जैसे कि हिंदी में क्या होता है, मुहावरों का अर्थ बताकर वाक्यों में प्रयोग कीजिए. मुहावरों का अर्थ पहिले बताना है, फिर वाक्य में प्रयोग करना है. तसंच वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कसं करायचं? मी काय सांगितलं? अंगाचा तिळपापड होणे, खूप राग येणे. सोहमला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे सोहमच्या आई वडिलांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याचं पर्टिक्युलर मिनिंग पाठ करून ठेवा. समजून पाठ करा. पाठ करायचंच नसतं लँग्वेज मध्ये, ऍक्च्युली समजून घ्यायचं असतं. आणि वाक्यप्रचाराचा जो वाक्यात उपयोग करताय, बिनधास्त तुम्ही सेंटेन्स फ्रेम करा. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि कविता, लेसन्सचे पॅराग्राफ आणि ग्रामर, रायटिंग स्किल तुम्हाला मी समजावून दिलेलं आहे. जस्ट कॉल टू मॉडरेटिंग लेक्चर. दिस इज ओनली क्वेश्चन पेपर चं इन्फॉर्मेशन मी दिलेलं आहे. अदरवाइज नथिंग. अजून काही हवंय तुम्हाला? खूप हवंय नाही का? बोला. समास डिफरन्स आहे आणि काय दिलंय? बहुव्रीही समास आणि अरे कर्मधारी समास, प्रयोग, अलंकार एका लेक्चरमध्ये शिकण्याचे विषय नाही आहेत बाळा. मी एक लेक्चरमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये पण नाही सांगू शकत. का मी हो मी सांगते असं मी नाही बोलू शकत. मी चुकीचं तुम्हाला मिसगाईड नाही करणार. तुम्हाला हवेत लेक्चर्स सांगा सरांना, मी लेक्चर्स घेते, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करते. ओके, अजून काही विचारायचं की थांबूया आपण इथेच? नाव लक्षात ठेवा, डॉक्टर श्रेया कवटेकर. ओके, अजून काही विचारायचं असेल तर विचारा. कुणाला काहीच विचारायचं नाहीये? सगळ्यांना सगळं येत आहे? नो डाऊट. सृष्टी, नेहा, आर्यन, बिंदास विचारा. लाजायचं तर नाहीच. कशाला लाजायचं? आपण चुकीचं करतोय का? नाही ना. घाबरायचं तर नाहीच. काही डाऊट असेल तर विचारा. आर्यन, तुझा मेसेज मी बघितलाय. यू आर डिमांडेड. तू डिमांड कर, मिळेल. ओके, अजून काही? बोलायला शिका रे, बोलायला शिका. लिहून काय पाठवताय मला? बोला तुम्ही. मॅम, ग्रामर डायजेस्ट मधून करू शकतो का? हा, करू शकता. डायजेस्ट मधून करू शकता, पण समजणार नाही तुम्हाला. एक्सप्लेन केलं पाहिजे, समजावलं पाहिजे, तेव्हा तुम्ही डायजेस्ट मधून करू शकता.
बोला तुम्ही, तुम्हाला बोलायला वेळ दिलाय. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही बोला. आता मी बघतेय, सगळे क्वेश्चन्स बघतेय मी, तुम्हाला आन्सर्स देतेय मी, मेसेज वाचतेय मी. माझं झालंय सांगून. पोएमच्या ओळी स्पष्ट करा. कॅन वी राईट दिस इज ओन वर्ड्स. पोएमच्या ज्या ओळी दिलेल्या आहेत ते तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करावं लागेल. स्वतःच्या भाषेत म्हणजे तेलुगू, तमिळ, कन्नडामध्ये नाही, मराठीमध्येच. पण त्याच्या ज्या ओळी आहेत तुम्हाला तशाच उचलून आन्सरमध्ये नाही लिहायचं म्हणून सांगितलंय. त्या ओळी तुम्हाला कसं करायचंय, स्वतःच्या भाषेत एक्सप्लेन करायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता दिलं असेल, काय दिलं असेल, तुम्हाला बऱ्याच कविता आहेत. माहितीये तुम्हाला कोणती कविता आहे? वाचलंय तुम्ही? मराठी वाचलंय? वाचलं पाहिजे ना आपण. आता मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न समजवलंय. मला खरं सांगा किती मुलांनी मराठी वाचलंय? त्यांना हे क्वेश्चन पेपर पॅटर्न कळेल, आन्सर कसे लिहायचे ते कळेल. मी माझं काम केलंय, मी सांगितलंय. पण ज्या कोणी मुलींनी वाचलं असेल ना त्यांनाच हे कळेल. एम आय राईट माय डिअर स्टुडंट्स? बरोबर बोलतेय मी? बाळांनो तुम्ही वाचलं पाहिजे. वाचला तर तुम्ही वाचाल, नाहीतर पॉसिबल नाहीये. ओके, तर आपण इथेच थांबूया का? धन्यवाद.